विठ्ठल दर्शनासाठी बोगस टोकन देऊन अज्ञातांकडून पालखी सोहळ्यातील भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। प्रत्येकी 100 रुपये घेऊन बोगस टोकन देत असल्याचं उघड झालंय। संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील 7 भाविकांची फसवणूक झाली आहे। हे भाविक दर्शनाला गेल्यानंतर स्कॅन केल्यावर हे टोकन बोगस असल्याचं उघड झालंय। भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच टोकन बुक करावं, अन्यथा फसवणूक होऊ शकते असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलेलं आहे। आज या ठिकाणी एक 6 भाविक सकाळी टोकन दर्शनाचं टोकन घेऊन आले असता आपल्याकडे जे व्हेरिफिकेशन सेंटर आहे तिथं व्हेरीफाय केलं असता ते पास आपल्याकडून अधिकृत दिले गेल्याचं आढळून आलेलं नाही। ते पास बोगस असल्याचं निदर्शनास आले। संबंधित जे भाविकांची फसवणूक झालेली आहे त्यांचं आता स्टेटमेंट घेतलेलं आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाईसाठी आता आम्ही पोलीस स्टेशनला पाठवत आहोत। सर्व भाविक भक्तांना आवाहन करत आहे की मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच बुकिंग करावं। कोणीही आपली फसवणूक करत असेल तर त्याची खात्री करावी।